उन्हाच्या झळा अशा लागतायत की जणू काही मे महिना सुरू झालाय। त्यातच चंद्रभागा नदी कोरडी ठाक पडली आहे, धरणंही तळ गाठू लागली आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढू लागली आहे। तापलेली जमीन पायाला चटके देते आणि सांगलीकरांच्या घशाला कोरड पडली आहे। कारण यंदा पावसाळ्यातली सगळीच नक्षत्र कोरडी गेली। त्यामुळे जिल्ह्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेलं उजनी धरण भरलं नाही। मागच्या दशकभराचा इतिहास पाहता अशी परिस्थिती पहिल्यांदाच अनुभवायला मिळत असल्याचं मत जुने जाणते व्यक्त करतायत। उजनी धरण यंदा अवघं 55%च भरलं। आता धरणात केवळ 13% पाणी उरलंय। त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। हे पाणी जून पर्यंत कसं पुरेल, या पाण्याची पळवापळवी तर होणार नाही ना, ही चिंता आता नागरिकांना सतावतीये। थोडा अजून 4 महिना आहे, कसं करायचं? पाणी पे आले अवघड हो। शासनाने ट्रॅक्टर टँकर चालू करते ते काय? पावसाअभावी शेतात पेरलेल्या कडब्याला दाणा आला नाही। आता शेतीसाठी पाणी मिळणं शक्य नाही। त्यामुळे किमान पिण्याच्या पाण्याची सोय तरी सरकारनं करावी अशी मागणी नागरिक करतात। शेतीला तर पाणीच नाही, शेतीचा विषयच नाही। जनावरांच्या पिण्याचा पाणी आणि माणसांचं पिण्याचं पाणी जरी शासनाने दखल घेतली तरी तेवढं आमच्यासाठी बास आहे। पुढे ह्याच्या पुढे एवढी भयानक परिस्थिती असणार आहे, म्हणजे असं आम्ही बोलू शकत नाही। एवढी भयानक परिस्थिती असणार आहे पिण्याच्या पाण्याविषयी। अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठुमाऊलीचं मंदिर ज्या चंद्रभागे तीरी आहे तीच कोरडी ठणठणीत आहे। मंगळवेढा तालुक्यातून वाहणाऱ्या या नदीत पाण्याचा थेंब उरला नाहीये। त्यामुळे पाण्यासाठी वणवण हिंडावं लागण्याची वेळ आली आहे। त्यामुळे पाण्यासाठी वणवण हिंडावं लागण्याची, गाव सोडण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थना गावकरी मनोमन विठुरायाकडे करतायत। नदीकाठावरच्या गावांमध्ये पाण्याअभावी बागायतीचा प्रश्न गंभीर बनू लागलाय। पण भविष्यात तहान भागवायची कशी, ही चिंता त्यांना आता अस्वस्थ करते। उन्हाळ्या अगोदर 6 महिने अवस्था अशीच आहे। ह्या पावसाळा ह्या वर्षी नाहीच कसला, पूर्णपणे दुष्काळच आहे। मार्च महिन्याच्या अगोदरच उन्हाळा आम्हाला जाणवला, डिसेंबर जानेवारीमध्येच। इथून पुढे तर बिकट अवस्था होणार पावसाळ्यापर्यंत, जुलै ऑगस्ट। त्याच्यामुळं कुठलीही निवडणुका अगोदर काहीतरी सरकारनं निर्णय घेतला पाहिजे ना। परत आचारसंहिता लागल्यानंतर अडचण निर्माण होईल। तोपर्यंत आचारसंहिता लागायच्या अगोदरच थोडा काळजी करून शेतकऱ्यासाठी काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला उपजीविकेसाठी काहीतरी साधन करून दिलं पाहिजे। कोरड्या ठाक पडलेल्या नदीत काही डबकी आहेत। या डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्यावर बळीराजा कसं बसं पीक जगवू पाहतोय। ही डबकी कोरडी पडल्यानंतर त्याची ही धडपड सुद्धा थांबेल। पाटकळ गावातील सरपंचांनी एकत्रित येऊन असा ठराव पास केला होता की जर पाणी नाही तर येणारा लोकसभा विधानसभा असेल याच्यावर बहिष्कार टाकणार असा पण ठराव पास केला होता त्यांनी। परंतु आता एकंदरीत आपण बघितलं तर या पुढील येणाऱ्या काळामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। शेतकऱ्यातून आता तीव्र मागणी होत आहे की आता पाणी टंचाई असल्यामुळे टँकरची मागणी करताना आता शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पिकं करपताना पाहण्याची नामुष्की ओढावेल। गुरं पाण्यावाचून जीव सोडतील। पिण्यासाठी पाणीही मिळणं अवघड होईल। त्याआधीच सरकारनं वेळ न दवडता आवश्यक पावलं उचलत पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। सोलापूरहून माऊली डांगे आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।